विश्वचषक जिंकल्याचा आनंद या ठिकाणी आपल्याला खेळाडूंच्या चेहऱ्यावर देखील अनुभवता येतोय आणि तोच आनंद उत्साह क्रिकेट प्रेमींच्या या आवाजामध्ये सुद्धा वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची झलक TV9 मराठीवर एक्सक्लुसिव्ह। एक उत्तम प्रशिक्षक, एक उत्तम कॅप्टन असा रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची ही जोडी। तर खेळाडू देखील आता चाहत्यांकडून शुभेच्छा स्वीकारतात आणि ट्रॉफी उंचावून दाखवताना या ठिकाणी सगळेच चॅम्पियन टीम। तर मुंबईमध्ये भारतीय संघाची ही विजयी रॅली, सर्व विश्वविजेत्या संघाचे स्वागत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। तर रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यामधला हा उत्साह बराच काही बोलून जाणारा संपूर्ण मुंबईतल्या या रस्त्यांवर आणि मरीन ड्राईव्हच्या या परिसरामध्ये क्रिकेट प्रेमींच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे। क्रिकेटच्या सामन्यांसाठी जेवढा उत्साह क्रिकेट प्रेमींमध्ये असतो तेवढाच उत्साह, त्याहून जास्त उत्साह सध्या या टीम इंडियाचं कौतुक करताना आपल्याला पाहायला मिळते। रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे सगळे आहेत या विजयाचे शिल्पकार। सध्या मरीन ड्राईव्हवर आपण पाहतो क्रिकेट प्रेमींचा जनसागर उसळलेला आहे आणि हाच उत्साह सध्या या टीम इंडियामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। हात उंचावून या क्रिकेट प्रेमींचा अभिवादन स्वीकारताना टीम इंडिया। चॅम्पियन जेव्हापासून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत तेव्हापासूनच मुंबईमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे। अगदी ज्याला जिथे जागा मिळेल तिथे उभं राहून या टीम इंडियाच्या स्वागतासाठी सगळे जण एकवटलेले आहेत। इमारतींच्या टेरेसवर जमलेले आहेत, तर मरीन ड्राईव्हवर जमलेले आहेत, रस्त्याच्या दुतर्फा जमलेले आहेत आणि या टीम इंडियाच्या प्लेयर्सकडून देखील सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या आहेत त्या स्वीकारल्या जात आहेत। आपल्या मोबाईलमध्ये देखील या टीम इंडियाकडून ही सगळी रेकॉर्ड केली जात आहेत दृश्य, कशा प्रकारे त्यांचं स्वागत मुंबईमध्ये केलं गेलंय, त्यांचा विजय सगळ्या देशाने साजरा केलाय त्याची ही दृश्य। तर कुठल्याही क्रिकेट सामन्याचा आनंद देखील मुंबईमध्ये अनुभवण्यासारखा असतो। वानखेडे स्टेडियमवरची मॅच असो, अशा वेळेला टीम इंडियानं हा अनुभव घेतलेला आहे आणि आता टीम इंडियाचं स्वागत करताना मुंबईकर कुठेही थकताना दिसत नाही आणि हा उत्साह, हा पूर्ण जनसागर आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना विराट कोहली देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कुठलाही सण असो, इव्हेंट असो किंवा मग विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या टीमचं कौतुक असो, यासाठी मुंबईकरांचा उत्साह असा ओसंडून वाहत असतो। मात्र या विजयाची वाट मुंबईकरांनी आणि भारतीयांनी 17 वर्ष पाहिलेली आहे। तिरंगा ट्रॉफीसह विजयी रथावर भारतीय टीम सध्या विराजमान झालेली आहे आणि या टीमच्या स्वागतासाठी लाखोंचा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी जमलेला आहे। लाखो लोकांच्या साक्षीने सध्या हे चॅम्पियन्स वानखेडे स्टेडियमच्या दिशेने रवाना होत आहेत आणि वानखेडे स्टेडियमवर एका स्पेशल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमानंतर या सर्व खेळाडूंचं कौतुक केलं जाणार आहे। नरिमन पॉइंट वानखेडे स्टेडियमपर्यंत ही विजयी रॅली निघालेली आहे आणि याची झलक TV9 मराठीवर आपण पाहत आहे कशा प्रकारे या खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्टेज आहे, तसंच स्टेज प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर आहे। आज आपण जिंकलो, आपण करून दाखवले, ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे। तरी थेट दृश्य आपण पाहतोय की टीम इंडियाची विजयी रॅली, जगज्जेत्या विश्वविजेत्या टीम इंडियाची ही विजयी रॅली आपण मुंबईमधून पाहतोय। सगळ्याच खेळाडूंमध्ये सुद्धा तेवढाच उत्साह पाहायला मिळत आहे। मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणांना या ठिकाणी उधाण आलेलं आहे। प्रत्येक खेळाडूचं कौतुक या ठिकाणी केलं जातंय।
हा संपूर्ण परिसर सध्या या घोषणांनी दुमदुमून गेलेला आहे. आपली एकी दाखवण्यासाठी ही टीम इंडिया देखील कशा प्रकारे या बसवर स्वार झालेली आहे ती दृश्य आपण पाहतोय. गेम चेंजर सूर्यकुमार याने आता कॅमेऱ्यासमोर पोज केलेली आहे. खेळाडूंकडून त्याचंही जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. एक गेम चेंजर कॅच नंतर संपूर्ण गेमच पलटला, तो हा सूर्यकुमार यादव. तर इथे आपल्या क्रिकेट प्रेमींना अभिवादन करताना ही संपूर्ण टीम त्यांच्या प्रेमाचा आदर करताना, प्रेम स्वीकारताना टीम इंडिया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सध्या या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड गर्दी आहे. असाही हा परिसर रात्रीच्या वेळेला एक वेगळा भासत असतो. मात्र आज प्रचंड गर्दी, त्यामध्ये क्रिकेट प्रेमींचे सुरू असलेले कॅमेरे आणि या क्रिकेटपटूंची प्रत्येक छबी टिपण्यासाठी आवर्जून आलेला क्रिकेट प्रेमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तिरंगा फडकवत या ठिकाणी ट्रॉफी उंचावत टीम इंडिया यांची ही विजयी रॅली. तब्बल 17 वर्षानंतर हा विश्वचषक आज भारतीय टीमच्या हाती आलेला आहे. प्रचंड मेहनत यासाठी लागलेली आहे. योग्य प्रकारचं नियोजन, आलेली संधी, या सगळ्याचा फायदा घेत टीम इंडिया विश्वचषकापर्यंत पोहोचली. तर जसा 2011चा विश्वचषक हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी अतिशय महत्त्वाचा होता, तसा यंदाचा विश्वचषक हा 3 चेहऱ्यांसाठी महत्त्वाचा होता. पहिला चेहरा तो म्हणजे रोहित शर्मा, त्यानंतर विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड. कारण या विजयानंतर आपण या ठिकाणी पाहत आहोत की जो परिसर आपण आज दुपारपासून पाहतोय गर्दीनं फुलून गेलेला, आता ही गर्दी या सगळ्या टीमसह पुढे सरकताना आपण पाहतो. ही रॅली जशी पुढे सरकते तशी लोकांची ही गर्दी, हा लोकांचा हा जनसागर असा या रॅली बरोबर पुढे सरकताना आपण या ठिकाणी पाहत आहोत. मुंबई मरीन ड्राईव्हवरची ही सगळ्यात अनोखी अशी ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. एकीकडे टीम इंडियाचं कौतुक करताना मुंबईकर थकत नसताना इथे क्रिकेटपटू व चॅम्पियन टीम देखील तेवढ्याच उत्साहामध्ये पाहायला मिळते.